नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण जालना नांदेड समृद्धी महामार्गचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यात 5000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे नेटवर्क विकसित करण्याची योजना आखली आहे। या योजनेद्वारे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी प्रमुख शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचे विस्तृत नेटवर्क तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान महाराष्ट्रात सुरू असून, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा नाशिकमधील इगतपुरी ते ठाणे मधील आमने गाव पर्यंतचा शेवटचा टप्पा येत्या वर्षाअखेर पूर्ण होणार आहे। आता या परिवर्तनीय योजनेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे जालना नांदेड समृद्धी महामार्ग। महाराष्ट्रातील जालना आणि नांदेड शहरांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणणारा असा हा महामार्ग असणार आहे। सुमारे 179.85 किलोमीटरचा हा अत्याधुनिक 6 लेन एक्सप्रेसवे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, प्रादेशिक गतिशीलता वाढवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी डिझाइन केला असून, आता या एक्सप्रेसवेच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे। या एक्सप्रेसवे साठी 10 स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी 179.85 किलोमीटर लांबीच्या जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या बांधकामासाठी एकूण 23 निविदा सादर केल्या आहेत। 120 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादेसह या एक्सप्रेसवेची रचना करण्यात आली आहे। हा महामार्ग 6 पॅकेजेस अंतर्गत विकसित केला जाणार असून, नांदेड आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 11 तासांवरून 6 तासांवर येणार आहे। जालना नांदेड नवीन द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार असून, या तिन्ही जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे व मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। हा एक्सप्रेस वे जालना येथून सुरू होऊन परभणी पर्यंत जातो। परभणीहून एक्सप्रेस वे हिंगोली आणि नंतर नांदेडला जातो। हा एक्सप्रेस वे 4 जिल्ह्यांतील एकूण 87 गावातून जाणार असून, हा एक्सप्रेस वे MSRDC बांधणार आहे। मित्रांनो, या एक्सप्रेसवे मुळे काय फायदे होतील बघूया। या प्रकल्पाचा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, बाहेरगावी असलेले विद्यार्थी, नोकरदार मंडळी, प्रवासी अशा सर्वच घटकांना मोठा लाभ होईल। नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी नांदेड लातूर नवीन रेल्वे मार्ग, नांदेड बिदर रेल्वे मार्ग, नांदेड हैदराबाद महामार्ग असे अनेक प्रकल्पही पुढे पूर्ण होणार आहे। मित्रांनो, हा एक्सप्रेस वे 6 पॅकेज अंतर्गत बांधला जाणार आहे। पॅकेज 1 36.9 किलोमीटर, पॅकेज 2 30.46 किलोमीटर, पॅकेज 3 32.44 किलोमीटर, पॅकेज 4 28.85 किलोमीटर, पॅकेज 5 32.19 किलोमीटर, पॅकेज 6 19.82 किलोमीटर। या पॅकेजमध्ये हिंगोली गेट ते छत्रपती चौक या रस्त्याचा समावेश आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।